3-4 दिवसानंतर छान असं ऊन पडलं म्हणून संपूर्ण कपडे लवकर सकाळी धुवून वाळत घातले. पण कपडे धुतल्यानंतर लगेचच आभाळ यायला सुरुवात झाली. असं आता हे कपडे मला घरात फॅनला सुकवावे लागणार होते. काल मी पिल्लूला स्कूलहून घेऊन येते वेळी हे बीटरूट आणले होते. आता हे बीटरूट असेच तर खावेसे वाटणार नाहीत, म्हणून मला याचा हलवा बनवायचा होता. बीटाचा हलवा खूप छान लागतो व बनवायलाही अगदी सोपा आहे. कसा बनवायचा ते सांगते. पहिल्यांदा बीटावरची संपूर्ण साल काढून घ्यायची. बीटावरची संपूर्ण साल काढून झाल्यानंतर बीट किसून घ्यायचा. बीटाचा हलवा सेम गाजराच्या हलव्यासारखाच लागतो, काहीच चेंज लागत नाही. फक्त याला भाजते वेळी जरा जास्त वेळ भाजून घ्यावं लागतं, कारण यामध्ये उग्र वास असतो. त्यामुळे हे बीट खावेसे वाटत नाहीत आणि जास्त वेळ परतवून घेतल्यामुळे उग्र वास कमी होतो. इथे कढाईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे. या तुपामध्ये किसून घेतलेले बीट भाजून घ्यायचे. भाजते वेळी यातील संपूर्ण ओलावा कमी होईपर्यंत याला भाजून घ्यायचं. जर तुम्हाला माझे असे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बीटाचा हलवा बनवते वेळी हा किस जेवढं जास्त भाजून घ्याल तेवढा बीटाचा हलवा छान लागतो. यातील वास कमी होतो. इथे पाहू शकता यातील संपूर्ण ओलावा कमी झालेला आहे. आता या स्टेजला यामध्ये दूध घालायचं. दूध घालून 5 ते 6 मिनिट शिजवून घ्यायचं. 50% शिजल्यानंतर यामध्ये साखर घालायची. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. इथे मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे. साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची व परत 10 ते 15 मिनिट याला शिजवून घ्यायचं. आमच्या घरात बीट कच्चे कोणीच खात नाही, कोणालाच ते आवडत नाही, म्हणून मी दरवेळी याच पद्धतीने हलवा बनवत असते. हलवा मात्र सर्वांना खूप जास्त आवडतो. सर्वजण आवडीने खातात. संपूर्ण हलवा शिजल्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घालू शकता. परत 1 चमचा वरून तूप घालायचं व मिक्स करून घ्यायचं. इथे आपला गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे. लहान मुलं तर या हलव्याला खूप आवडीने खातात. तुम्हीही तुमच्या घरातील लहान मुलांना व घरातील मंडळींना अशा पद्धतीचा गाजराचा हलवा बनवून देऊ शकता. चला तर व्हिडिओला इथेच एंड करते. बाय बाय.